राय मित्रांनो, जगाचा रिमोट कंट्रोल आपल्या खिशात ठेवणाऱ्या अमेरिकन कंपन्या ज्यांच्याशिवाय उद्याचा सूर्य मावळणारच नाही. गुगलवर दररोज 8.5 अब्ज वेळा सर्च केले जातात आणि हे सर्च थांबले तर जगातील 191 देश एकाच क्षणात वैचारिक अंधारात जातील. ही केवळ आकडेवारी नाही, तर आधुनिक मानवी संस्कृतीचे या एका कंपनीवर, अशा 2-4 कंपनीवर असलेले परावलंबित्व आहे. आज आपण अशा युगात आहोत जिथे देश सीमांना नाही, तर या 5 कंपन्यांच्या सर्व्हरने जोडलेले आहेत. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या कंपन्यांच्या विख्यात असतो. यातील एकही कंपनी जर उद्या सकाळी बंद झाली तर जागतिक अर्थव्यवस्थेचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळू शकतो. विचार करा, तंत्रज्ञानाच्या या महासत्तांनी आपले जीवन इतके सोपे केले आहे की आता त्यांच्याशिवाय जगणे अशक्य वाटते. आपण आता एक एक कंपनी पाहत जाऊ. 5व्या क्रमांकावर आहे ॲमेझॉन. 58 देशामध्ये पसरलेले 310 दशलक्ष सक्रिय ग्राहक केवळ खरेदीसाठी यावर अवलंबून नाहीत, तर या कंपनीची लॉजिस्टिक यंत्रणा इतकी अवाढव्य आहे की ॲमेझॉन उद्या बंद पडल्यास जागतिक पुरवठा साखळी केवळ 72 तासात कोलमडून पडेल. आपल्या महाराष्ट्रातील एखाद्या छोट्यातल्या छोट्या गावात बसलेला तरुणी जेव्हा एखादी वस्तू ऑर्डर करतो किंवा करते, तेव्हा त्यामागे जगभरातील हजारो विमानांचे आणि जहाजांचे जाळे कार्यरत होत असते. 4थ्या क्रमांकावर आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी. मायक्रोसॉफ्टचे साम्राज्य सध्या जगभरात 3.4 अब्ज उपकरणांवर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम धावत आहे. 178 देश त्यांच्या बँकिंग, संरक्षण आणि शिक्षण व्यवस्थेसाठी पूर्णपणे मायक्रोसॉफ्टवर अवलंबून आहेत. जर मायक्रोसॉफ्टने त्यांचे सर्व्हर बंद केले किंवा काही तांत्रिक कारणामुळे बंद पडले तर जगातील निम्म्याहून अधिक कार्यालये आणि सरकारी यंत्रणा एका मिनिटात ठप्प होतील. 3ऱ्या क्रमांकावर आहे मेटा. आता मेटा, जिथं तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय, जिचे 3.9 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मेटाने मानवी संवादाचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे जाळे विणले आहे. व्हॉट्सॲपशिवाय आपला दिवस सुरू होऊ शकत नाही, ही आजची सामाजिक वास्तविकता आहे. संवादाचे माध्यम नसले तर जगभरातील कौटुंबिक आणि व्यावसायिक संपर्क एका रात्रीत तुटून जातील. एवढंच काय, 2ऱ्या क्रमांकावर येऊ. 2ऱ्या क्रमांकावर आहे एनव्हिडिया. ही कंपनी आजच्या AI क्रांतीचा खरा कणा आहे. लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली AI एनव्हिडियाच्या चिप्सवर चालते. विश्लेषकांच्या मते या एका कंपनीशिवाय आधुनिक जगाची उत्क्रांती रातोरात थांबेल. एनव्हिडियाने तयार केलेल्या चिप्स केवळ हार्डवेअर नसून त्या भविष्यातील मानवी प्रगतीचे इंधन आहे, फ्युअल. आणि आता आपण पहिल्या क्रमांकावर येऊ. पहिल्या क्रमांकाशिवाय आपलंही जगणं मुश्किल आहे. गुगल, अर्थातच माहितीचा महासागर. गुगलशिवाय आजच्या पिढीला स्वतःचे अस्तित्व शोधणेही कठीण जाईल. 191 देशांमधील नागरिक माहितीसाठी, नकाशांसाठी, शिक्षणासाठी गुगलवर अवलंबून आहेत. गुगल बंद होणे म्हणजे जगाने आपले डोळे गमावण्यासारखे आहे. मग विचार करा, या 5 कंपन्यांनी केवळ व्यवसाय केला नाही, तर त्यांनी आपली जीवनशैली बदलून टाकली आहे. या 5ही कंपन्या अमेरिकन असल्या तरी त्यांचा प्रभाव प्रत्येक भारतीयाच्या घराघरात पोहोचलेला आहे. आणि आपल्या दैनंदिन रोजच्या गरजांसाठी आपण या डिजिटल महासागर आणि महासत्तांवर इतके अवलंबून झालो आहोत की आता मागे फिरण्याचाही रस्ता, मागे वळून बघण्याचाही रस्ता आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही. या कंपन्यांची मक्तेदारी आपल्याला सोयीची वाटते की ही भविष्यातील एका मोठ्या संकटांची चाहूल आहे, नांदी आहे. याचा विचार करण्याची वेळ जगावर आलेली आहे. यातील एक जरी दुवा निखळला
तर आपण पुन्हा आदिम युगाकडे तर जाणार नाही ना, याचा विचार नक्की करा आणि या व्हिडिओला रिप्लाय द्या या कंपन्यांच्या या महाजायाविषयी. धन्यवाद. जय शिवराय.